जालन्यामध्ये 470 हेक्टरवरील पिकं ही बाधित आहेत अतिवृष्टीमुळे, अशी माहिती आहे। जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीमध्ये शेत पिकांचं अतोनात नुकसान आहे। तहसीलदारांना पंचनामे करण्यासाठी सांगितलेलं आहे। लवकरच आम्हाला सगळी माहिती मिळेल। प्राथमिक चौकशी केल्यानंतर जे काही पीक बाधित झालेले आहे त्याचे आम्हाला काही फोटोज वगैरे प्राप्त झालेले आहे, तर ते कारवाई सुरू केलेली आहे। जे जानवरांचा विषय आहे, जीवितहानीचा विषय आहे, तर जानवरांमध्ये मोठे जानवर 35 आणि छोटे जानवर, लहान जानवर 3 असे एकूण 38 जानवर जे आहे त्यांच्या मोबदला जे काही आहे त्यांचे जे पशुपालक आहे त्यांना आम्ही देणार आहोत। त्याच्यासोबतच जीवन हानीमध्ये आपल्याला माहिती आहे की एक व्यक्ती जे आहे त्यांची आता प्रक्रिया सुरू केलेली आहे। प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जे काही मोबदला आहे त्यांचे जे काही नातेवाईक आहे त्यांना आम्ही देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।